ठरलेलं होतं आणि एक वेगळी यंत्रणा त्यांनी सुरू करायचा प्रयत्न केला होता. काय सांगाल याच्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाची टीका सुद्धा केली जाते? असं आहे की तिथे जे अटक सत्र सुरू झालं त्यांनी काय हिंसा केली होती का? त्यांनी लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा आग्रह धरला होता आणि त्यांनी तशी यंत्रणा उभी केली होती, पण त्यांनी ते करायलाच नको, त्यांना ती संधीच देता कामा नये अशा उद्देशाने कारवाई करण्यात आली आणि ती कारवाई योग्य नव्हती. अहिंसेच्या माध्यमातून जर एखादं आंदोलन होत असेल तर निष्कारण पोलिसांनी आणि त्यातल्या त्यात ECIनी मध्ये येणं हे चुकीचं होतं. तुमची महाराष्ट्राचं इलेक्शन संपलं, रिझल्ट लागला, तुम्ही 76 लाख मतं कुठून आली ह्याचं उत्तर देत नाही, पर्सेंटेज कसं वाढलं ह्याचं उत्तर देत नाही आणि इथे जेव्हा बॅलेट पेपरवर पोलिंग होते तेव्हा तिथे तुम्ही मध्ये जात आहे, त्याचा अर्थ काय? पण तर अनेक जण असं म्हणत आहेत की शरद पवारांनी मार्केटवाडीमध्ये जाणं हे त्यांना शोभणारं नाही. शरद पवार मला वाटतं 84-85 वर्षाचे आहेत, 60 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, त्यांच्या एवढा दीर्घकालीन राजकारणात असलेला नेता भारतात नाही, त्यामुळे त्यांना उगाच सल्ले देण्याच्या लफड्यात पडू नये. तर काल अनेक विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ घेतलेली नव्हती, आज काल तुम्ही बैठक सुद्धा झाली, आज शपथ घेणार आहात तुम्ही आमदार? आता आमचे सगळे येतील, ठरवतील. सर, महाराष्ट्र एकीकरण समितीने एक उद्या महामेळावा ठेवलेला आहे, पण त्यासाठी बेळगावमध्ये जाण्यावरून महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी मंडळ मराठी नेत्यांना आतापासून बंदी घालण्यात आली. तसं बघता पुन्हा एकदा बेळगावचं आंदोलन बेळगाव हा तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे. खरी जी लढाई सुरू झाली बेळगाव, कारवार, निपाणी, अजून 2-3 गावांची नावं होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. बेळगाव मिळालं नाही, निपाणी मिळाली नाही, कारवार मिळालं नाही. त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं. त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही, सरकार कोणाचंही असो. सर, कल महाराष्ट्र के मुख्यमंत्री एक ट्वीट करते हैं जहां पर शरद पवार जी को ये सलाह दी जाती है उनकी तरफ से कि आप अपनी हार मान लीजिए, आगे बढ़ने में आसानी हो. अच्छा, सल्ला अच्छा है. सर, आघाड़ी के MLA शपथ लेंगे. अभी आके हम लोग तय करेंगे, सब लोग मिलेंगे अभी थोड़ी देर में. कहीं ना कहीं महायुति और उदय सामंत जी अभी बोलकर गए कि जानबूझकर एक EVM विरोधी वातावरण बनाया जा रहा है महाराष्ट्र में. शरद पवार मार्केटवाड़ी में गए हैं और इस तरीके से खुद की हार का इंट्रोस्पेक्शन करे बिना EVM पर दोष देकर महाराष्ट्र को गुमराह किया जा रहा है. आप पर आरोप लग रहे हैं. देखो, ऐसा है, जो कुछ हुआ है हमने तो मार्केटवाड़ी के लोगों को कहा नहीं था कि तुम खोल लो. वो गांव ने डिसीजन लिया, गांव ने यंत्रणा खड़ी की, सब वो गांव ने किया. तो इसमें अगर आप गणतंत्र पे भरोसा रख, आम आदमी अगर चाहता है और वो खुद के पैसे से कोई काम करता है तो आपको क्या ज़रूरत है उसके बीच में जाने की? उनको अरेस्ट करने की क्या ज़रूरत है? आप क्यों इतने डरते हो? दादा छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते आणि त्यांच्या मागेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते. अजितदादा म्हणतात की नेहमीप्रमाणे ते आता उशीरच करते. त्याकडे नेमकं कसं पाहतात? दोघांच्या मध्ये काय झालं ह्याच्याबद्दल मी कशाला बोलावं? सर, MBA एक तरीके से यूनाइटेड है और EVM के मुद्दे को लेकर पूरे महाराष्ट्र में एक तरीके से आंदोलन खड़ा करने वाली, उस पर क्या? देखते क्या होता है, इतनी जल्दबाजी थोड़ी है.
देखेंगे इसके ऊपर। आजमी कल जो है एक स्टेटमेंट देते हैं कि वो जो है महाविकास आघाड़ी का हिस्सा नहीं है, क्योंकि जिस तरीके से उद्धव ठाकरे की पार्टी के लोग बाबरी मस्जिद को लेकर ट्वीट कर रहे हैं उससे बहुत ज़्यादा आहत है और जो कुछ भी डिसीजन होता है उनको उसमें शामिल नहीं किया जाता है, ऐसा अबू आजमी आरोप है। देखेंगे, आज उनसे मिलेंगे, मना लेंगे, उनको मनाने की कोशिश करेंगे कि मैं हमारे भाई हो, इंडिया भाई है। इंडिया अलायंस का नेतृत्व ममता बनर्जी के अंदर करने की शंका है, कहीं ना कहीं आगे आए, वो भी कह रही थी, कैसे देखते थे? पवार साहब ने भी समर्थन दिया। कल पवार साहब ने भी समर्थन किया इस चीज़ का, कल पवार साहब ने भी समर्थन किया था। इस मामले में मुझे कुछ मालूमात नहीं है, तो उसके ऊपर बात करना उचित नहीं। सदाभाऊ खोतांनी एक ट्विट केलं, यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणतायत की पवार साहेब जास्त मतं कमी जागा याचं थोडं तुम्हाला सुटत नाही का? देवाभाऊंची आकडेवारी आत्मसात केली तर तुमच्या पदरी किमान थोडंसं पुण्य तरी पडेल, पण दुर्दैवानं तुमचा मुक्काम कपट कारस्थानाच्या गावात असल्यामुळे सत्याचं गाव तुम्हाला कधी दिसत नाही. सदाभाऊ खोतांच्या असल्या स्टेटमेंट्सवरती स्टेटमेंट देणं हे तद्दन मूर्खपणा आहे. शरद पवारांना कुठल्या गावात राहतात हे त्यांना माहिती आहे आणि त्या गावाने महाराष्ट्राची किती सेवा केली आहे हे पण त्यांना माहिती आहे. 100 से ज़्यादा किसानों को वक्फ बोर्ड का नोटिस आया लातूर में कि ज़मीन जहाँ पर वो फार्मिंग करते थे उसको खाली की जाए, क्योंकि वो वक्फ बोर्ड की ज़मीन है. उसको लेकर के एक नया विवाद सामने आ रहा है. वक्फ बोर्ड की ज़मीन है ऐसा अगर 7/12 पे है तो ठीक है, बिना 7/12 के तो कोई ज़मीन ले नहीं सकता है. 7/12 मालकी किसकी है वो देख कर ही करना पड़ेगा ना. वक्फ बोर्ड थोड़ी महसूल खाता है ज़मीन, वो तो महसूल को तय करना पड़ेगा. सर, आज मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटतंय का? मी मंत्रिमंडळात जाणार थोडी आहे.